साहेब, जरांगे पाटलांनी दावा केलाय की तुम्ही त्यांना फोन केला होता आणि चर्चेसाठी एक सकारात्मकता दाखवली, मात्र आता तुम्ही नाही होऊन पडता असं देखील ते म्हणताय. काय तथ्य आहे या सगळ्या गोष्टी? नाही, वस्तुस्थिती तशी नाही आहे. खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी ते या त्यांचा मोर्चा निघण्यापूर्वी मी त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी. मी तयार आहे, चर्चेला येतो. परंतु मी त्यांना म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे. अन्यथा चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनावर तुम्ही कायम असाल तर शेवटी तो तुमचा अधिकार आहे. सरकार सकारात्मक, आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहे. रात्र झाल्यानंतर परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये. मग मी तो काही परत विषय घेतला नाही. कालही आमच्या प्रवासाचा प्रयत्न होता की नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना भेटावं, परंतु पुन्हा दुसरा एक विचार समोर होता की जर चर्चेमध्ये जर काही साध्य होत नसेल, कारण जरांगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते, तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला. त्यामध्ये आम्ही काही चर्चा करायला मी कधीच नकार दिलेला नाहीये आणि त्या जरांगे पाटलांचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे. कारण मला वाटतं कुठं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे त्यांच्या लोकांच्या बरोबर आणि मी जी चर्चा केली, एक तर ती त्यांच्यावरून निरोप व्यवस्थित गेला नसला पाहिजे किंवा मग अशा काही गैरसमजुतीमुळं मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल, तो सुद्धा मी त्यांना भेटून दूर करील ना.